लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण, काही वेगवेगळे एक्झाम्पल पाहिले होते, वेगवेगळे ऑपरेशन होते. आता झिरो पण वेगवेगळे असतात. याच्यातलं तुम्हाला झिरो पाहणं इंटरेस्टिंग राहील. जे लास्ट लेक्चरला एक्झाम्पल दिलं होतं त्याच्यातला झिरो हा इंटरेस्टिंग राहील. झिरो कसा येईल चेंज नाही. सर ह्या एक्झाम्पल नव्हतं का? कोणतं? अल्फा यू इज इक्वल टू 1 कॉमा अल्फा एक्स सांगितलं होतं सर. सर तिथे M4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का? बिकॉज 1 कॉमा आहे ना सर. हा ना, चेक करा. 1 इंटू यू. यू काय घेतला तुम्ही? यू तुम्हाला असाच घ्यावा लागेल ना, एक्स वाय घेऊन नाही चालणार. मग काय येईल? 1 इंटू 1x असंच घ्यावं लागेल ना. आता हा जर घेतला, हा मल्टिप्लाय करताना काय करते, हा पहिला 1 तसाच राहतोय. 1 हा x ला मल्टिप्लाय होतो, म्हणजे 1 इंटू एक्स. आणि हा 1 इंटू एक्स काय येईल तुमचा? एक्स येईल, म्हणजे हा यू चालू ना. होतंय? येस सर. येस सर. हे इंटरेस्टिंग, हे तुम्ही शोधा कोणती प्रॉपर्टी सॅटिस्फाय होत नाही असं. आता आपण आणखी काही एक्झाम्पल पाहू, त्याच्यावरून सांगा की हा वेक्टर स्पेस येईल का नाही. हा वेक्टर स्पेस येईल का? काय वाटतं विथ रिस्पेक्ट टू युज्युअल ऍडिशन मॅट्रायसेसची आणि युज्युअल स्केलर मल्टिप्लिकेशन, काय वाटतं येईल? येईल का नाही? युज्युअल ऑपरेशन तुम्हाला जर ए हा मॅट्रिक दिला, A1 B, दुसरा मॅट्रिक दिला BC1 1D, याचा हा जो हा डायगोनल आहे हा 1 आहे. असे हे सगळे एलिमेंट आहे. ए आणि बी काय रिअल नंबर आहे, म्हणजे सी आणि डी रिअल नंबर आहे. ए प्लस बी काढला तर काय येईल? रिअल नंबर सर. काय येईल सांगा ना. युज्युअल ऑपरेशन या दोघां मॅट्रिकचे ऍडिशन काय येईल? A प्लस सी प्लस सी प्लस A सी 1 प्लस 2 प्लस 1 1 प्लस 1 किती येईल? 2 येईल. बरोबर. 2 इथं 2 आणि इथं 2 B प्लस D. बी प्लस डी आणि बी प्लस डी. हा व्ही या सेट मध्ये जाईल का? व्ही या सेट मध्ये जाण्याची कंडिशन काय आहे? हा 2x2 मॅट्रिक्स पाहिजे आणि हा डायगोनल आहे. हा डायगोनल किती पाहिजे? 1 पाहिजे. हा 1 1 आहे का? नाही. म्हणजे हा व्ही मध्ये जाईल का? नाही. त्याच्यामुळे युज्युअल ऑपरेशनच बायनरी येणार नाही. बरोबर. मग आता मला सेम आताच्याच एक्झाम्पल सारखं आहे. मला ऑपरेशन कसं डिफाईन करावं लागेल? असं न करता ऑपरेशन कसं डिफाईन करावं लागेल? कोण सांगेल का? आताचं जे चौथे एक्झाम्पल दिलंय ना असाइनमेंटला, त्याच एक्झाम्पल सारखं सेम. मला ए प्लस बी कसं डिफाईन करावं लागेल? मला प्रॉब्लेम कुठे आहे? 1 1 च्या ऍडिशनला आहे ना. मग मी काय करतो? ए प्लस सी बी प्लस डी घेतो. इथं किती घ्यावं लागेल मग? 1 प्लस 0. नाही, 1 प्लस 0 घेण्यापेक्षा डायरेक्ट 1च घ्यायचा. हा 1 फिक्स ठेवायचा, 1 चेंज करायचा नाही. आणि अल्फा ए कसा घ्यायचा मग सांगा बरं? अल्फा ए कसा घ्यायचा? जर अल्फा इंटू A1 1 बी असं जर घेतलं तर डायरेक्ट तुम्ही अल्फा प्रत्येकाला मल्टिप्लाय केल्यावर इथं अल्फा येईल, इथं अल्फा येईल. तर हे काय, या अल्फा हा 1 असेल याची काही गॅरंटी नाही. मग तो या सेटमध्ये जाणार नाही, ऑपरेशन वेल डिफाईन होणार नाही. मग हे कसं करायचं? फक्त अल्फा आणि ए ला मल्टिप्लाय करायचं. अल्फा ए 1 तसाच ठेवायचा, हा 1 तसाच ठेवायचा आणि हा अल्फा बी असं. समजलं? हे दोन ऑपरेशन. ए ला नाही चालणार का मल्टिप्लाय केलं तर? ए ला जर केलं तर सेम मागच्या एक्झाम्पल सारखं होईल. बहुतेक M2 प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार नाही. हे पहा, हे एक्झाम्पल म्हणजे मी याला कसं लिहू शकतो? एक एक लक्षात घ्या. A1 B1 असं लिहू शकतो का? काय एवढा फरक पडत नाही. हे असं लिहिलं मी, ह्या याला 4 टपल्स मध्ये लिहिलं. आणि आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे, अल्फा ए बी. सर अल्फा एक्स वाय असेल, आपण असं जर मल्टिप्लाय केला अल्फा एक्स कॉमा वाय, तर एक प्रॉपर्टी काय करत नाही, सॅटिस्फाय करत नाही. पाहिले ना आपण असं? येस सर. सेम तेच या ठिकाणी तसं अप्लाय केलं तर ते हे होईल. म्हणजे जर तुम्ही हे ऑपरेशन केलं
हे असं लिहिलं अल्फा ए 1 1 आणि बी एवढं जर केलं असंच म्हणायचं ना तुम्हाला फक्त अल्फा Yes, sir. असं जर असेल तर मग बी ला नाही मल्टिप्लाय केलं त्याचसारखा प्रॉब्लेम आहे. एखादी प्रॉपर्टी काय होणार नाही सॅटिस्फाय होणार नाही स्केलर मल्टिप्लिकेशन. समजलं? हे दोन ऑपरेशन घेतले तर हा वेक्टर स्पेस येतो. हे तुम्ही पहा आता ते एक्झरसाइजचं एक्झाम्पल आहे ना सेम हे तसं आहे. फक्त मी काय करतो हे पहा हे इथं दिलेलं आहे की हा युज्युअल मॅट्रिक्स स्पेसनी येत नाही. आपल्याला फक्त विचारलं येतो का नाही. याचं उत्तर काय येईल? युज्युअल ऑपरेशन येईल का? नाही. ऑपरेशनच sir. वेळ पण हे जर ऑपरेशन बदलले तर येतो. आपल्याला ते एक्झाम्पल पुढे पाहिजे. आता हे सांगा बरं हा रिअल वेक्टर स्पेस असेल का विथ रिस्पेक्ट टू युज्युअल ऑपरेशन? काय वाटतं? युज्युअल ऑपरेशन आहे मॅट्रायसिसचे. ए हा कसा आहे इथं दोन डायगोनल एलिमेंट आहेत तर हा डायगोनल सेम आहे. हा डायगोनल काय आहे हे उरलेले जे दोन एलिमेंट आहेत ह्या राईट डायगोनल ह्या डायगोनलचे तर त्यांची काय करायची ऍडिशन करायची. आता पहा याच्यातला एलिमेंट मी असा घेतला एक याचे सगळे एलिमेंट या प्रकारचे दोनच नंबर आहे. आता ऑपरेशन वेल डिफाईन आहे का एक एलिमेंट असा आहे तर दुसरा एलिमेंट कसा घ्यावा लागेल मला सी आणि डी डायगोनलला घेतला. इथं काय येईल त्या डायगोनल एलिमेंटची बेरीज. इथं काय येईल CD. डी असं येईल बरोबर. Plus आता D. बी सुद्धा याच फॉर्मॅटचा आला पाहिजे. ए प्लस बी काय येईल सांगा बरं. युज्युअल C ऑपरेशन plus A. A plus C. plus C A plus काय C येईल? plus A plus D square. नाही ना याची आणि याची ऍडिशन करायची A plus B plus C plus D. सी प्लस डी. त्याच्यानंतर पुढचं काय येईल खाली इथं A plus B A plus B C plus C plus A C plus plus D. D. प्लस डी असं येईल आणि हे काय येईल C B plus plus D. D. plus D. C plus ई प्लस बी येईल ना Yes, sir. डी प्लस Yes, बी sir. प्लस डी बी प्लस डी येईल हे असं येईल बरोबर. आता पहा हा व्ही मध्ये जाईल का व्ही मध्ये जायची अट काय आहे की हे जे दोन डायगोनल एलिमेंट आहेत त्यांची सम ह्या दोन पोझिशनला पाहिजे आहे का त्या दोघांची सम इथं आहे का Yes, sir. Yes, sir. आहे. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे ही ए प्लस बी या व्ही या सेट मध्ये दिलेला आहे. लक्षात आलं? Yes, sir. म्हणजे Yes, हे sir. ऑपरेशन वेल डिफाईन आहे. मला हे सांगायचं हे ऑपरेशन काय आहे वेल डिफाईन आहे. आता पुढचं ऑपरेशन अल्फा ए काय येईल अल्फा ए युज्युअल ऑपरेशन डायरेक्ट सांगा बरं अल्फा इंटू Alpha A. ए प्लस बी आणि बी हे जर अल्फा प्रत्येकाला मल्टिप्लाय केल्यावर काय येईल मी इथं लिहितो Alpha A. मी डायरेक्ट हे लिहितो सेपरेट लिहितो कारण रिअल नंबर आहे. तर ह्या दोघांची ऍडिशन इथे येते का तर येते इथे येते का येते म्हणजे हा सुद्धा कशात जातो व्ही मध्ये जातो म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशन वेल डिफाईन आहे. समजलं हे Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. तुम्ही सर त्याच्यावरचं एक्झाम्पल परत सांगा ना. हे का Yes, sir. म्हणजे हे वेक्टर स्पेस का नाही हेच ना. Yes, sir. हा आता हे पहा ना ऑपरेशन कोणतं सांगितलंय त्यांनी युज्युअल ऑपरेशन. आता आपल्याला एखादा वेक्टर स्पेस आहे का नाही हे चेक करण्यासाठी किती ऑपरेशन चेक करावं लागतात 10 कोणते बायनरी ऑपरेशन आहे का नाही याचे 2 आणि त्याच्यानंतर बाकीचे एक्झाम. जर बायनरी ऑपरेशनच नसेल तर पुढचं काय करायची गरज आहे का नाही ना. नाही. No, sir. काय या सेट मधले मी 2 एलिमेंट घेतले ए प्लस बी ए दिलेला आहे आपल्याला आणि बी काय घेऊ आपण सी 1 1 डी. हा सेट कसा आहे तर याचे डायगोनल काय आहेत हे राईट डायगोनल 1 आहेत. हा असा आहे म्हणजे बी पण याच्यातलाच येणार आहे आणि सी आणि डी काय येणार आहे रिअल नंबर येणार आहे. ऑपरेशन कोणतं सांगितलंय युज्युअल ऍडिशन आणि युज्युअल स्केलर मल्टिप्लिकेशन. मी फक्त युज्युअल ऍडिशन चेक करतो. युज्युअल ऍडिशन या दोघांचं ऍडिशन चेक केल्यावर काय येणार आहे ह्या ए आणि सी ची बेरीज काय येणार आहे ए प्लस सी. हा 1 A आणि plus ह्या 1 ची बेरीज किती येणार आहे 2. ह्या 1 आणि ह्या 1 ची बेरीज किती येणार आहे 2 आणि ह्या बी आणि डी ची बेरीज किती येणार आहे बी B प्लस plus D. A plus D. आता पहा ह्या व्ही या सेट मध्ये जाण्याची अट काय आहे की हे डायगोनल किती पाहिजे 1 पाहिजे. हे डायगोनल 1 आहेत का No. No, No, sir. sir. No, sir. त्याच्यामुळे बायनरी ऑपरेशनच नाही ऍडिशन हे बायनरी ऑपरेशन नाही त्याच्यामुळे
त्या बाकीच्या एक्झामचं सोडूनच द्या. महत्वाचं काय की तो सेट ह्या व्ही या सेट मध्ये जायला पाहिजे ना, त्याच्यामुळे तो व्ही या सेट मध्ये नाहीये. त्याच्यामुळे काय झालं की हा वेक्टर स्पेस येणारच नाही, कारण ऑपरेशन इज वेल डिफाईन नाही ना. समजलं? त्याच्यामुळे सांगतो Yes, की sir. येस सर. कोणताही वेक्टर स्पेस दिला 8 एक्झिम नाही चेक करायची, 10 करायची. बायनरी ऑपरेशन चेक करायचं म्हणजे करायचं. सर सुरुवात बायनरी पासून करायची ना? हो, सुरुवात बायनरी पासून करायची. ऍटलिस्ट आधी व्हेरीफाय तरी करायचं, म्हणजे नाही लिहिणं झालं तर व्हेरीफाय करायचं स्वतः. पण बायनरी ऑपरेशन तेवढंच गरजेचं आहे. किंवा याला असं म्हणता येतं दुसऱ्या भाषेत, ऑपरेशन इज वेल डिफाईन. मग मी बऱ्याच ठिकाणी म्हणलेले की ऑपरेशन इज वेल डिफाईन, ऑपरेशन इज नॉट वेल डिफाईन. त्याचा अर्थ काय घ्यायचा? बायनरी ऑपरेशनच घ्यायचा. समजलं हे? सर आणि ते अल्फाचं कसं सांगितलं एकदा सांगा येस ना. सर. अल्फाचं अल्फा मध्ये मल्टिप्लायचं म्हणजे मल्टिप्लिकेशनचं, स्केलर मल्टिप्लिकेशनचं. आता युज्युअल ऑपरेशन आहे ना. जर तुम्ही युज्युअल ऑपरेशन घेतला A1 1B, तर युज्युअल मल्टिप्लिकेशन काय होणार आहे? अल्फा A अल्फा इथं अल्फा आणि अल्फा बी हा होणार आहे. हा व्ही मध्ये जाईल का? व्ही मध्ये जाण्यासाठी नो सर. काय असावं लागतं? नो सर. 1 1 आहे का? नाही. म्हणजे हे सुद्धा ऑपरेशन वेल डिफाईन नाही. ऍडिशन तर ऍडिशन वेल डिफाईन नाही आणि मल्टिप्लिकेशन नाही. पण मग मी नंतर काय केलं होतं, एक वेगळ्या प्रकारे याची ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन केली होती, बरोबर? येस सर. ते आपण पुढे पाहू. ऍक्च्युली हा क्वेश्चन पुढे कंटिन्यू आहे. याचे 6 एक्झाम्पल आहे ना, त्याच्यात तोच क्वेश्चन आहे रिपीट केलेला. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे दोघंही बायनरी ऑपरेशन नाहीये, त्याच्यामुळे हा वेक्टर स्पेस असण्याचा प्रश्नच नाही, कारण ऑपरेशन पण महत्वाचे आहे ना. एवढं समजलं इथलं? येस सर. येस सर. येस सर. येस सर. हे दुसरं समजलं, ऑपरेशन वेल डिफाईन आहेत म्हणून. येस सर. येस सर. तुम्ही पुढे चेक करू शकता की हा वेक्टर स्पेस पण येतोय. हा वेक्टर स्पेस सुद्धा येत आहे. मी काही डिटेल मध्ये जात नाही, तुम्ही वाटलं तर चेक करू शकता. वाटलं तर काय करा, त्याला कसं करता येईल जर इझिली सोडवायचं झालं तर काय करा, 2 टीम्स, एक मुलांची टीम, सॉरी एक मेलची टीम आणि एक फिमेलची टीम बनवायची. त्यात पण काय करायचं, प्रत्येकाने सगळे एक्झिम सॅटिस्फाय करूच तर मेलने ऑड ज्यांचे रोल नंबर आहेत त्यांनी A1 आणि ऑड मुलींचे जे नंबर आहेत त्यांनी A2 आणि M1 M2 असे 2 एक्झाम सॅटिस्फाय करायचे. इव्हन वाल्याने काय करायचं, A3 M3. इव्हन मुलींनी काय करायचं, A4 M4. झाले सगळ्यांचे, प्रत्येकाच्या वाट्याला 2च येतील. असं करून ग्रुपला टाकू शकता, ती तुमची चॉईस. एक आहे मुलांचे ज्या मुलांचे ऑड रोल नंबर असतील त्यांनी A1 आणि M1 सॅटिस्फाय करायचं. ज्या मुलींचे ऑड रोल नंबर असतील त्यांनी A2 M2 सॅटिस्फाय करायचं. ज्या मुलांचे इव्हन नंबर असतील रोल नंबर त्यांनी A3 आणि M3 असे सॅटिस्फाय करायचे. आणि ज्या मुलींचे अशा ट्रिक वापरू शकता तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलला, फक्त असाइनमेंटच्या नका वापरू. मला वाटलं एखादं सॉल्व्ह करायचं याच्यासाठी तुम्ही करू शकता. हे मात्र वेक्टर स्पेस येते, मी काय त्याच्यात जात नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपण एखादं सॅटिस्फाय करून दाखवू. कोणतं करायचं सॅटिस्फाय? 0 वेक्टर कोणता येईल? 0 वेक्टर हाच येईल, याचा 0 वेक्टर हाच येईल. निगेटिव्ह कोणता येईल? निगेटिव्ह पण हाच येईल. युज्युअल ऑपरेशन आहे. निगेटिव्ह पण हाच, याच काही अडचण नाही. एखादा एक्झाम सॅटिस्फाय करून दाखवू तुम्हाला वाटत असेल तर, एकच ऍडिशनचं किंवा मल्टिप्लिकेशनचं सांगा. पुढचं घ्यायचं. येस सर. मल्टिप्लिकेशन. M1 प्रॉपर्टी. मल्टिप्लिकेशन सर. कोणतं मल्टिप्लिकेशन मधलं कोणतं? सर M1 और M3. M1 करू. M1 काय आहे?
अल्फा इंटू, आता इथं वेक्टर काय करायची, ए आणि बी घ्यायची, इथं दिलंय ना नोटेशन, तर ते करायचं. आता ए प्लस बी, आपण ए प्लस बी काढला होता, आता आपण पुन्हा घेऊ, जाऊ द्या. ए हा घेऊ आणि बी काय करू, डायगोनल घ्यायच्या आधी, याचा फॉर्मॅट पाहिजे. डायगोनल काय आहे, सी आणि डी, मग इथं काय येतील, सी प्लस डी, सी प्लस डी असं येईल, बरोबर. डी थोडं इकडे लिहू, हे असं. आता ते मग ए प्लस बी काय आला आपला, ए प्लस बी आपण काढला होता, ए युजुअल ऍडिशन आहे, ए प्लस बी प्लस सी प्लस डी, ए प्लस बी प्लस सी प्लस डी, आणि इथं काय आला, बी प्लस डी आला, बी प्लस डी. आता अल्फाने याला मल्टिप्लाय केलं तर अल्फाने कशाला मल्टिप्लाय करायला पाहिजे, प्रत्येकाला मल्टिप्लाय करायला पाहिजे ना. मग पहा इथं काय येईल, अल्फा ए प्लस सी, मी डायरेक्ट अल्फाला सेपरेट करतो, मी काय करतो डायरेक्ट अल्फाला देऊन देतो, कारण रिअल नंबर आहे सगळे, त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटिव्ह आहे. पण करताना मला कसं करावं लागलं असतं, आधी ए प्लस सी अल्फा, मग पुढची स्टेप ही लिहावं लागली असते, पण मी एक स्टेप उडी मारतोय डायरेक्ट असं. मग इथं काय येईल, अल्फा ए प्लस अल्फा बी प्लस अल्फा सी प्लस अल्फा डी, इथं पण काय डिक्टो येईल तेच, आणि इथं काय येईल, अल्फा बी प्लस अल्फा डी. हे झालं, हे काय झालं, अल्फा ए प्लस अल्फा बी. आता काय कॅल्क्युलेट करा, अल्फा ए प्लस अल्फा बी कॅल्क्युलेट करा. ऍक्च्युली अल्फा ए प्लस अल्फा बी कॅल्क्युलेट केला तर हाच येतोय, त्याच्यामुळे हे दोघं काय येतील, सेम येतील, म्हणजे अल्फा ए प्लस अल्फा बी इज इक्वल टू अल्फा टाइम्स ए प्लस बी, असं. समजलं? येस सर. हे प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला होमवर्कला, शोधायचं. 4 नंबरचं आहे, हे 5 नंबरचं आपण ते दिलेलं तेच आता वर पाहिलं होतं ते. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा, जर अडचण असली तर सांगा बरं का, आपण रिपीट करू. आता व्ही हा एक सेट दिलेला आहे, त्यात मॅट्रायसेस आहेत 2x2 चे. तर मॅट्रायसेस कसे, सगळे असे मॅट्रायसेस आहे की ज्यांचा इनव्हर्स एक्झिस्ट आहे, म्हणजे डिटर्मिनंट नॉन झिरो आहे, इन्व्हर्टिबल मॅट्रायसेस आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन सिंग्युलर मॅट्रायसेस. हा वेक्टर स्पेस येईल का, हा वेक्टर स्पेस येईल का, युजुअल ऑपरेशन, युजुअल ऍडिशन आणि युजुअल मल्टिप्लिकेशन, काय वाटतं, येईल सर. येईल. पहा ऑपरेशन बायनरी आहे का ऍडिशनचं आणि स्केलर मल्टिप्लिकेशनचं. येस सर. जर मी दोन मॅट्रिक्स घेतले, ए आणि बी, व्ही या सेट मधले, म्हणजे काय, ए इनव्हर्स आणि बी इनव्हर्स एक्झिस्ट आहे असे घेतले, म्हणजे वाटलं तर त्याला काय म्हणू आपण, की डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू 0 आणि डिटर्मिनंट ऑफ बी नॉट इक्वल टू 0, त्यांची जर ऍडिशन केली, ए प्लस बी जर ऍडिशन केली तर ती व्ही मध्ये येईल का, म्हणजे ए प्लस बी याचा डिटर्मिनंट नॉन झिरोच येईल का, काय वाटतं, काय वाटतं, नॉन झिरो येईल सर. सर. एक पहा 1 0 निगेटिव्ह नसला तर, हे पहा, हा ए घेतला, हा इन्व्हर्टिबल आहे का, याचा डिटर्मिनंट किती आला एचा, 0 -1 -1 येतोय सर. ए हा सेट व्ही मधला आहे, बरोबर, कारण त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे. बी हा घेतला मी 1 0 -1 0, किंवा आपण सोपं घेऊ आणखी 0 0 0, नाही हा नाही चालायचं, 1 0 0 1, हा याचा डिटर्मिनंट किती आला, 1 मधला आहे, हा पण कशातला आहे, व्ही मधला. आता ए प्लस बी काय येईल सांगा बरं, 2 2 येईल ना, ए आणि 2 0 0 का, नाही सर. नो सर. ए प्लस बी No, sir. नो सर.
झिरो आला, त्याच्यामुळे हा Zero. व्ही नाही. म्हणजे ऑपरेशन बायनरी आहे का? त्या सेट मधले दोन इलिमेंट No, सर त्याचं ऍडिशन त्याच्यातच येते का? नो सर. no, sir. बायनरी No, sir. ऑपरेशन नाही, त्याच्यामुळं हा हे आहे का? वेक्टर स्पेस आहे का? नो सर नाही सर. समजलं? येस सर. याच्यात काय कोणाला अडचण? नो सर No, sir. 5 नंबरचा पाहू आणि 6 नंबरचा इंटरेस्टिंग आहे. 5 नंबरचं काय आहे? आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. व्ही हा असा सेट आहे की ज्याचा राईट डायगोनल 1 आहे आणि जे उरलेले एलिमेंट आहेत ते रिअल नंबरचे. आता दोन एलिमेंटचं ऑपरेशन कसं केलं? ए आणि बी जर असे एलिमेंट घेतले तर ए प्लस बी कसा डिफाईन केला की डायगोनल 1च ठेवला. ऑपरेशन असं केलेलं आहे. आणि जे लेफ्ट डायगोनल आहे त्याचे ऍडिशन केले, असं केलं. अल्फा ए हे ऑपरेशन करताना कसं केलं? अल्फानी एच्या प्रत्येक एलिमेंटला न मल्टिप्लाय करता हे राईट डायगोनलच्या एलिमेंटला काय केलं? मल्टिप्लाय केलं आणि लेफ्ट डायगोनल हा तसाच ठेवला. हे असं ऑपरेशन केलं. मग आता व्ही हा वेक्टर स्पेस येईल का? तर याचं उत्तर मगाच सांगितलं की येतंय. पण मला झिरो एलिमेंट सांगेल का कोणी? झिरो एलिमेंट म्हणजे झिरो मॅट्रिक्स कोणता येईल? हा येईल का? हा व्ही मध्ये आहे का? जर नो सर झिरो वेक्टर आला तर तो अच्छा. व्ही मध्ये असायला पाहिजे. हा आहे का? तर नाही, कारण हा डायगोनल 1 लागतो. नाही, हा नाही, म्हणजे हा तर झिरो एलिमेंट येणार नाही. मग कोणता येईल? काय वाटतं? 0 -1 -1. नाही ना. निगेटिव्ह सर. नाही येणार सर नाही याच्या- येणार सर याच्यात येताना एखादा इलेमेंट असेल, त्याच्यात येताना हा इलेमेंट 1-1च पाहिजे. म्हणजे नाही कोणता येत सर वेक्टर असता नाही येते हा येईल का? चेक करा बरं. ए प्लस झिरो येतील, काढा बरं. ए प्लस झिरो ए काय? A1 1 B. 1 B प्लस 0 सॉरी 0 1 1 1 0. याची ऍडिशन केल्यावर काय तरी सांगा बरं. A2 A2 A1 1 B. ऍडिशन केलं तरी 1B. तसंच राहतोय. ऍडिशन केलं तरी इथला 1 तसंच राहतोय, इथला 1 तसाच राहतोय आणि हा बी आला आणि हा काय आला? नथिंग बट एच आला ना. Yes, sir. Yes, sir. म्हणजे याचा झिरो कोणता आहे? तर हा झिरो आहे. याचा झिरो कोणता आहे? तर हा झिरो आहे. निगेटिव्ह एलिमेंट काय येईल सांगा बरं. -1 काय येईल? इथं 1 फिक्स आहे. -A1 नाही. -A 1 1 1 मायनस बी. minus या सेट मधला इलिमेंट असेल तर इथं 1 शिवाय ऑप्शन नाही. नाही येणार सर नाही येणार. नाही येईल सर. चेक करा ना. येईल 0 सर. 0 येणारच नाही ना सर मग चेक करा ना. हा काय येईल? A1 1 B प्लस हा काय येईल? -A 1 1 -B. आता पहा, याची ऍडिशन काय येईल? याची आणि याची ऍडिशन किती येईल? 0 0 0 पण तसाच 1 याच्या 1 ला ही One. ऍडिशन करायचीच नाही. हा 1 तसाच 0 आणि बी आणि Zero. मायनस ऍडिशन 0 आणि हाच आपला 0 वेक्टर आहे ना. Zero. Yes, येस sir. सर. त्याच्यामुळे याचा निगेटिव्ह काय आला? तर हा आला. कळलं? हे शोधून दाखवू कसं काढायचा. कळलं सर कळलं सर. कळलं सर. गरज नाही ना कसा शोधायचा. बरं एक शोधून दाखवतो आणखी. हे कसा करायचा. ए हा वेक्टर आहे, मला झिरो वेक्टर पाहिजे. मग मी झिरो वेक्टर कसा आहे? या सेट मधला आहे. मग मी काय करतो? E1 1 1 हा डायगोनल येणार आहे, याला काय म्हणतो? झिरो वेक्टर म्हणतो. हा जर झिरो वेक्टर असेल तर ए प्लस झिरो ऍड केलं तर किती येणार आहे? एच येणार आहे. मग ए किती आहे आपला? A1 1 B प्लस हा किती आहे? E1 1 1 E2 इज इक्वल टू आपल्या डेफिनेशन याची ऍडिशन काय येणार आहे? ए प्लस E1 हा 1 E. तसा हा पण तसाच बी प्लस E2 बरोबर इज इक्वल टू ए काय आपला? 0 A1 1
बी हा 1 आहे. हे कम्पेअर केलं तर ए प्लस E1 इज इक्वल टू काय मिळतोय मला ए मिळतोय आणि बी प्लस E2 इज इक्वल टू काय मिळतोय मला बी मिळतोय. याच्यावरून E1 ची व्हॅल्यू किती आली 0 झिरो 0 आली म्हणजे हा 0 नथिंग बट 0 1 1 0 हा आला. समजलं कसं काढायचं? येस सर. आमच्या पुढच्या प्रॉपर्टी मध्ये त्याला झिरो अजून करायचं. हो पुढच्या प्रॉपर्टी मध्ये बरोबर त्याला 0 व्हेक्टर अझूम करायचं. म्हणजे मला हे महत्वाचं सांगायचंय आज जे एक्झाम्पल झालेत ना याच्यात हे आपलं कन्सेप्ट मोडतोय म्हणजे मोडीत निघतो की 0 म्हणजे 0च असतो. झिरोची प्रॉपर्टी काय आहे? 0 म्हणजे काय दिलेल्या क्वांटिटीला ती तशीच ठेवतो त्याची आयडेंटिटी बदलत नाही त्याला काय म्हणायचं 0 म्हणायचं. मग अशी व्हेक्टर शोधायचे की ते ऑपरेशनवर डिपेंड असतात. आपण युज्युअल लाईफ मध्ये काय करतो ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍडिशन आणि युज्युअल मल्टिप्लिकेशनच घेतो. त्याच्यामुळे ते येतं काय फक्त आपले झिरोच येतात. पण जर तुम्ही ऑपरेशन चेंज केले याच्यामुळे त्याला ऍब्स्ट्रॅक्ट अल्जेब्रा म्हणतात. ह्या सगळ्या ग्रुप रिंग लिनियर अल्जेब्रा ह्याच्यामुळेच ऍब्स्ट्रॅक्ट आहे की तुम्ही काही करू शकता इमॅजिन काही करू शकता काही घेऊ शकता. तुम्ही वेगळा स्पेस निवडला वेगळे 0 मिळणार काही करू शकता या सेन्स. समजलं हे या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार आहेत. हॅलो सर बोला परत एकदा सांगा ना सर की तो 0 वेक्टर कसं शोधायचा असं. काय करायचं आपण अजून करायचा की 0 वेक्टर मिळतोय. आता पहा आपला स्पेस काय आहे इथं पर्टिक्युलर स्पेस काय आहे A1 1 B असा आहे. ए आणि बी हे काय येतात रिअल नंबर मधले तर बरोबर. हा तुमचा स्पेस झाला. आता ए काय येतोय हा A1 1 B घेतला बरोबर. आता 0 वेक्टरची प्रॉपर्टी काय आहे तो कोणत्याही वेक्टर मध्ये ऍड केला तर त्या वेक्टरची आयडेंटिटी तशीच राहते. म्हणजे तो 0 हा ए मध्ये वेक्टर करा आपण 0 म्हणण्यापेक्षा आणखी ई म्हणू आणखी हे जाईल. ई हा वेक्टर काय आहे तुमचा 0 वेक्टर आहे. ई हा 0 वेक्टर आहे. आता 0 वेक्टर असला तर या सेट मध्ये असायला पाहिजे व्ही मध्ये बाहेर असून चालेल का? हे जे सगळं करायचं आपल्याला त्याच्यात करायचंय. म्हणजे हा जरी वेक्टर असला तर याचे राईट डायगोनल काय असणार आहे 1 1 असणार आहे. मग लेफ्ट डायगोनल काहीतरी म्हणा तुम्हाला जे आवडतं एखाद्याला M1 M2 आवडलं ते म्हणा. तर मी काय वापरतो E1 आणि E2 वापरतो. तुम्हाला नंतर कळेल E1 आणि E2 हे बेसिक गोष्टी त्याच्यामुळे मी E1 आणि E2 वापरतो. हे लक्षात आलं. हा काय झाला तुमचा 0 वेक्टर आहे असं अजूम केलं. मला तो शोधायचा आहे ना असं अजूम केलं 0 वेक्टर आहे. मग मला त्या व्हॅल्यू शोधायच्या E1 आणि E2 च्या. मग मी A प्लस E इज इक्वल टू ए लिहिलं. आता A प्लस E ए काय आहे तुमचा A1 1 B. ई काय आहे तर हा E1 अजूम केलेला आहे तो मला त्या व्हॅल्यू शोधायच्या E1 आणि E2 च्या इज इक्वल टू त्या आयडेंटिटीच्या म्हणजे 0 वेक्टरच्या प्रॉपर्टीनुसार हा काय येणार आहे एच येणार आहे. तर हा आला. आता आपले ऍडिशन केली आपण जे रूल दिलाय त्याच्यानुसार ते ऍडिशन काय आहे ए प्लस E1 हा 1 तसाच हा 1 तसाच B प्लस E2 असा बरोबर इज इक्वल टू A1 1 B. आता दोन मॅट्रिक्स मी कम्पेअर केले हे कोऑर्डिनेट काय असतात सेम असतात. आता हे 1 1 आहे मग याच्यावरून काय मिळेल तुम्हाला A प्लस E1 इज इक्वल टू ए मिळाला बरोबर. हा कोऑर्डिनेट आणि हा कोऑर्डिनेट कम्पेअर केला हे 1 1 आहे त्याच्यामुळे कम्पेअर करायची गरज नाही. B प्लस E2 हा जर पाहिला तर हा काय मिळाला B मिळाला. याच्यावरून ए कॅन्सल झालं रिअल नंबर आहे म्हणजे E1 ची व्हॅल्यू किती मिळाली 0. त्याच्यावरून E2 ची व्हॅल्यू किती मिळाली 0. म्हणजे हा जो ई आयडेंटिटी वेक्टर आहे 0 वेक्टर तो काय आहे E1 ची व्हॅल्यू 0 हे 1 तसेच आणि हा असा शोधला. हे कळलं. येस सर. येस सर. निगेटिव्ह पण काय म्हणायचं ए डॅश बी डॅश असं काहीतरी म्हणून द्यायचं तुमच्या सोयीने करायचं. सपोज हा A1 हा निगेटिव्ह वेक्टर आहे मग इथं काय म्हणायचं A1 आणि B1 असं म्हणा. मग तुम्ही ते कम्पेअर करून हा आयडेंटिटी तिथं वापरायचा. निगेटिव्ह वेक्टर काढण्यासाठी काय सर 1+1 का बरं नाही केलं? कसं 1+1 A प्लस E1 केलं ना सर तसं 1+1 का बरं नाही झालं? ऑपरेशन तसं दिलंय ना त्यांनी. हे जे ऑपरेशन दिले ना त्यांनी ते असं दिलेलं आहे ना
यांनी ऑपरेशन काय केले, तुम्ही बी आणि सी ऍड करताना काय करा, त्यांनी दिलेलं आहे हे, त्याच्यामुळं त्यांनी जो रूल दिलाय ना त्याच्यानुसार जायचं आपल्याला. त्यांनी ऍड करताना काय केलं, हा 1 आणि 1 ऍड नाही केला, तर तो 1 आणि 1 तर तसाच ठेवला. त्याच्यामुळे आपण ते ऑपरेशन घेतलं. युज्युअल ऑपरेशन घेतलं असतं तर आपण युज्युअल घेतलं असतं. समजलं? हे हो पहा, सर. मी जे ऑपरेशन करतोय ते त्यांनी दिलेल्या रूल नुसार करतोय. मी त्याला डेफिनेशन म्हणतो कधी कधी. ही ऍडिशनची डेफिनेशन ही स्केलर मल्टिप्लिकेशनची. तुम्हाला रूल म्हणत असलं तर रूल म्हणा, काही म्हणा, पण ह्या रूलनीच जायचंय मला, ह्या डेफिनेशननीच जायचंय मला, दुसरं वापरायचं नाही. मग सर, मला आणि- तेच वापरायचं ना. हा बोला. हॅलो सर. सर त्यांनी जे उज्ज्वल सांगितले असे तर वेक्टर स्पेस नसताना आला. हो, नसता आला. पहिलं एक्झाम्पल हेच होतं ना. पहिलं एक्झाम्पल हेच होतं आपलं, की ह्या ऑपरेशननी काय होत नाही, तो वेक्टर स्पेस येत नाही युज्युअल. का? कारण 1+1 तिथं पण तीच ऍडिशन करावं लागली असती ना. इथं त्यांनी तो युज्युअल रूल सांगितला होता, त्याच्यामुळे आपण युज्युअल वापरलं. इथं काय युज्युअल सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे मी काय केलं, असं केलं. समजलं? येस सर. येस सर. हो. डेफिनेशन थोडी थोडी क्लिअर होते का वेक्टर स्पेसची? वेक्टर स्पेस म्हणजे काय? Yes, sir. सेट आहे, ऍक्च्युली दोन Yes, सेट. sir. एक आहे वेक्टरचा व्ही आणि दुसरा स्केलरचा सेट आहे, त्याला आपण फील्ड म्हणतो. आणि दोन ऑपरेशन आहे, ते बायनरी ऑपरेशन, वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन. हे बायनरी ऑपरेशन असले आणि त्यांनी 8 एक्झाम सॅटिस्फाय केले तर त्याला आपण काय म्हणायचं, वेक्टर स्पेस म्हणायचं. आणि एखादं जरी एक्झाम सॅटिस्फाय नाही केलं तर त्याला काय म्हणायचं, वेक्टर स्पेस म्हणायचं नाही. आणि हे नाही. ऑपरेशन तुम्ही काही घेऊ शकता. आता तर थोडं थोडं तुमचं लक्षात येत असेल, युज्युअलच्या पुढे काही करता येतं. नुसतं युज्युअलच नाही, इथं युज्युअललाच कमी महत्व आहे. नंतर आपल्याला जास्तीत जास्त युज्युअलच ऑपरेशन शिकायचं. फक्त इथं आपल्याला हा वेक्टर स्पेसची डेफिनेशन फॅमिलियर व्हावी, त्याच्यामुळे असे काहीतरी उटपटांग आपण ऑपरेशन घेतो. आपल्याला एवढं डिटेलमध्ये शिकायचं नाही की वेक्टरच्या, आपल्याला सगळं युज्युअलच ऑपरेशनवर शिकायचं. आपल्याला सगळं पुढे जी थिअरी आहे ना ही युज्युअल ऑपरेशनवर शिकायची. फक्त इथं तुम्हाला काय पाहिजे की आपण जे स्ट्रेट फॉरवर्ड पाहतो ते स्ट्रेट फॉरवर्ड नसू शकतं. आज मी टीवायला काय शिकवलं ते सांगतो. आज मी टीवायला हे शिकवलं, हा सर्कल आहे. टीवायला आज हे पण शिकवलं की हा सर्कल आहे. आणि टीवायला हे पण शिकवलं की हा सर्कल आहे. वाटतं का बरोबर मी शिकवलेलं? नाही सर. नो सर. ऍक्च्युली हे बरोबर आहे. ऍक्च्युली हे बरोबर आहे मी शिकवलेलं. फक्त म्हणजे याचं कारण का, कारण मी अंतर मोजायला लावलं, डिस्टन्स. तुम्ही कसं मोजता त्याच्यावर पण डिपेंड करतं ना. सर्कल म्हणजे काय आहे? सर्कल म्हणजे काय आहे की एका सेंटर पासून समान अंतरावर असणारे पॉईंट, इक्वल डिस्टन्सवर असणारे पॉईंट, त्याला आपण काय म्हणतो? आता हे जर पाहिलं, हा सेंटर आहे, इथून सगळे समान असणारे, समान अंतरावर असणारे पॉईंट, त्याला आपण काय म्हणतो? सर्कल म्हणतो, बरोबर? जर मी डिस्टन्सच वेगळ्या प्रकारे मोजलं तर आपण हे डिस्टन्स कसं मोजतो? स्ट्रेट लाईनने मोजतो. मी डिस्टन्सच वेगळ्या प्रकारे मोजलं तर ह्याचं अंतर आणि ह्याचं अंतर मी ज्या प्रकारे डिस्टन्स मोजलं त्या प्रकारे जर हे सगळं अंतर सेम असेल तर हा सर्कल झाला ना. म्हणजे मला Yes, एक sir. काय पण सर सेम अंतरावर येणारच नाहीत ना सर ते. नाही ना, हीच कन्सेप्ट वेगळी आहे की आपल्याला डिस्टन्स मोजायचंय ना, डिस्प्लेसमेंट. नाही डिस्प्लेसमेंटचा काही कन्सेप्ट नाही. तर मला अंतर जे मोजायचंय, डिस्टन्स जे मोजायचंय, त्याचा क्रायटेरिया मी ठरवणार आहे. आता तुम्ही अमळनेरला जायचं, अमळनेरवरून जळगावला जायचं, तुम्ही क्रायटेरिया काय ठरवता डिस्टन्स मोजायचा? रोड, बरोबर? किलोमीटर. नाही म्हणजे क्रायटेरिया काय ठरवता? रोडच मोजता ना डिस्टन्स. रोडवर. येस सर. मी माझा क्रायटेरिया दिला, मी काय म्हणलं, तुम्हाला चालताना फक्त आणि फक्त काटकोनात चालायचं. मग तुम्हाला काय करावं लागेल की जळगाव कोणत्या काटकोनात येते, म्हणजे तुम्हाला आधी हे काय म्हणतात ते एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढावं लागतील. त्याच्यानुसार मग तुम्हाला जर काटकोनातच चालायचं झालं तर मग मी ही जर आठ टाकली तर तुमचं डिस्टन्स वेगळं भरेल ना. लक्षात येतंय का? जर Yes. तुम्ही सरळ गेला तर डिस्टन्स वेगळं आहे. मी तुम्हाला जर आठ टाकली की असं डिस्टन्स नाही मोजायचं, असं मोजायचं. मग त्या प्रकारे हा सर्कल येतो, त्या प्रकारे हा पण सर्कल येतो. म्हणजे मला एकच सांगायचं की जे तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड जे विचार करता ना, मग हा तुम्ही ऍबस्ट्रॅक्ट गोष्टीत गेला, ऍबस्ट्रॅक्ट अल्जेब्रात गेला तर हा वेगळा असतो. आता तुम्ही पाहिलं की झिरो माझे काही असू शकतात.
त्या सेन्स आपण कायच्यात जात नाही जास्त. हे जे आपलं जे शेड्युल्ड माइंड आहे ना, याच्यावर संस्कार झालेले आहेत ना ते, की हे असंच चालतं ना असंच चाललेलं आहे. तर चौकटीच्या बाहेर जायचं असतं. चौकटीच्या बाहेर जायचं असतं, मग विचार करायचा असतो. सर लेक्चर आहे. हा झालं, सॉरी. हे 6वं एक्झाम्पल तुम्ही पहा. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पाहू. तुमच्यावर 6वं एक्झाम्पल मस्त आहे. किंवा मी शिकवणार नाही हे 6वं एक्झाम्पल, फक्त काय करेल सोडून देईल, ग्रुपला टाकेल.